नमस्कार, मी राजेश चंद्रे भोकरवरून नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील या नागापूर या गावामध्ये येत उभा आहे एका शेतीमध्ये। या ठिकाणी आपण फुलशेती पाहता, त्या फुलशेतीमध्ये उभा आहे। गेल्या जून महिन्यापासून मे महिन्यापासून सतत पाऊस आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचं या शेतपिकातलं सोयाबीन असेल, कापूस असेल, ज्वारी असेल, हळद असेल, असे अनेक पिकं या पाण्यामध्ये वाहून गेले। अक्षरशः नदीकाठची तर पूर्ण भुईसपाट झाली, जमिनीवरचं पीकही वाहून गेलं आणि त्या ठिकाणची मातीसुद्धा वाहून गेली। आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशाच मावळल्या। ऐन दिवाळीच्या काळामध्ये काही शेतकऱ्यांचे फुलं, जे फुलबाग आहेत, फुलमळे आहेत, ते फुलमळं त्या आशेवर दिवाळी साजरी होईल या उद्देशानं शेवटी शेतकरी आपल्या फुलशेतीला मेहनत करत राहिला। आणि काल दिवाळी, काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारामध्ये ज्यावेळेस मार्केटला फुल आलं, मार्केटच्या फुलाचं ज्यावेळेस बीट झालं, ते बीट 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये या भावानं काहीचं बीट झालं। तर काही शेतकऱ्यांचं फुल विकलंच नाही, ते स्वतः बाजारात घेऊन बसले फुलाचे ढिगच्या ढिगं। आणि ऐन दुपारी 3 वाजण्याच्या 4 वाजण्याच्या सुमारामध्ये ज्यावेळेस खरेदीसाठी लोक येतात, त्यावेळेला धुरंधार पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या आशा वाहून गेल्या। फुलांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यानं वाहत होते आणि त्या पावसामध्ये शेतकऱ्याचे अश्रूसुद्धा त्या पावसाच्या पाण्यामध्ये दिसतही नव्हते। आणि शेवटी शेतकऱ्यानं शेकडो क्विंटल फुलं आपल्या रस्त्यावर सोडले आणि घरी नुसत्या पदरात निघून गेले। तर या पावसामुळं यावर्षी घातलेला जो धुमाकूळ आहे, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणार आहे। सरकार या ठिकाणी अल्प प्रमाणात काहीतरी मदत करेल, दिवाळी गोड करेल या आशेवरही शेतकरी होते, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही। म्हणून शेतकऱ्यांनी यासाठी, शेतकऱ्यांसाठी, बळीराजासाठी काहीतरी भरघोस मदत केली पाहिजे, त्यांची कर्ज माफी केली पाहिजे, अशी शेतकरी वर्गातून भावना आहे। या वर्षी शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। प्रत्येक वेळी पाऊस आहे, रात्रंदिवस पाऊस पडून अनेक जमिनी वाहून गेल्या, नदीकाठची शेतं वाहून गेले, पिकं वाहून गेले। आणि आज काल दिवाळी झाली, नागापूर या गावामध्ये 20% शेती फुलशेती आहे आणि फुलाचा शेतकरी सुद्धा या ठिकाणी हवालदिल झाला। आपण थेट शेतकरी संपर्क करूया, बोलूया आपण। तर दादा, काय नाव तुमचं? माझं पोशेट्टी लक्ष्मण बुट्टनवाड, राहणार नागापूर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड आहे। काय शेती किती आहे तुम्हाला? शेती माझ्याकडे 9.5 एकर आहे, जवळपास 9.5 एकर शेती आहे। तर दादा, शेतामध्ये काय काय आपल्या आता सध्या शेतामध्ये पेरणी काय केली आणि उत्पन्न काय झालं, काय काय होतं, थोडं सांगा बरं। आता माझ्या 4 एकरमध्ये 1.5 एकर केळी आहे आणि 1 एकरमध्ये फुल आहे आणि थोडी 1 एकर हळद आहे आणि 4 एकर कापूस आहे। सोयाबीन 2 एकर आहे। 2 एकर सोयाबीन। तर सर्वप्रथम आपण बघू, सोयाबीनचं यावर्षी अवस्था काय होती तुमचं? काय आता सोयाबीनचं सांगायला म्हणशाल तर सांगू नाही साहेब, खरं सांगायचं म्हणशाल तर, कारण की एवढं भीषण कठीण आहे या वर्षीचं। आता मला स्वतःला समजा, म्या 3 बॅग पेरल्या होतं 2 एकरमध्ये, तर मला बघा प्रत्यक्ष 9 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे। 3 बॅगला 9 क्विंटल। आता त्याचं खर्च वजा करायचं म्हणशाल तर माझ्या पदरामध्ये तर काही पडणारच नाही, पण जे बाहेर जे माणसं आली होते त्याला सुद्धा पुरलेलेच नाही बघा। मजुरी सुद्धा निघाली नाही, असं कंडिशन सोयाबीनच्या शेतकऱ्याचं आहे। माझं स्वतःच सांगालो मी, म्हणजे खर्चावर, म्हणजे माझ्या अनुभवावरून म्हणशाल तर सर, गावामध्ये तर कोणालाच काही पिकलं नाही। केळीबद्दल काय सांगा? आता सर माझ्याकडे बघा 1.5 एकर केळी होती आहे, आता तुम्ही दाखवू शकता। तर बघा 1 वर्ष पूर्ण झालं तिला, आता 13वा महिना चालू आहे। आता 1 वर्ष मेहनत केलं सर, तर बघा काल परवा 5 रुपये किलोने गेली आहे। 5 रुपये किलो म्हणजे 500 रुपये क्विंटल, 500 रुपये क्विंटलने गेली आहे। तर आता बघा मला 1.5 एकर मध्ये फक्त रोजगाराचे किंवा ते कामदाराचे वजा करता तर मला फक्त 35,000 रुपये मिळाले आहेत। अंदाजे तुम्हाला केळीवर खर्च काय आला आतापर्यंत? खर्च जवळपास मला आहे ना सर 65,000 रुपये खर्च आलेला आहे। सगळं बी वगैरे, म्हणजे बेन वगैरे लावायला, त्याची लागवड, खत पाणी सगळं, वर्षभर पाणी देणे। आणि मुळात म्हणशाल तर सर, पाणी तर जास्त लागतो केळीला, तर केळी तर परवडतच नाही सर, अजिबात मला परवडलेली बी नाही। पूर्ण मी घरातून टाकलं, फक्त 35,000 रुपये आले आहेत। 35,000 रुपये माझ्या घरातून टाकलेले आहेत, घरातून टाकले म्हणजे लोकांकडून काढून टाकलेले आहेत। तर जगाव कसं आता सर? आता असं समजा अशी कंडिशन आहे बघा। तर तुम्ही फुलाची लागवड केली, जवळपास 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी फुलाची लागवड केली। हो सर। आणि आपला फुलाचा बागही चांगला आहे। तर काल दिवाळीला आपल्याला काय उत्पन्न झालं फुलावर? आता सर फुलाची अवस्था सांगायला म्हणशाल तर प्रत्यक्ष डोळ्यात पाणी येते सर, खरं सांगायचं म्हणशाल तर। प्रत्येका फुलवाल्या शेतकऱ्याचं असं कंडिशन आहे, स्वतः माझा म्या अनुभव घेतलो। म्या काल बाजारामध्ये विकलो सर, बघा 10 रुपये ते 5 रुपये किलो प्रत्यक्ष विकायला मी बाजारामध्ये उतरलो होतो, तर माझ्या घ्यायला कोणी तयार नव्हतं।
प्रत्यक्ष रस्त्यावर सर पाऊस आल्यानंतर पाऊस एकतर निसर्गाचा कोप आणि एकतर आमच्याकडे आता एवढी अवस्था तुम्हाला सांगितलं मी सरकार मायबाप बघत नाही सर. शेतकऱ्यांना जगावं कसं हे प्रश्न फार मोठा आमच्या पुढे समोर उभा टाकला आहे सर. सरकारची मागची जी घोषणा होती, सरकारनं घोषणा केली की शेतकऱ्याची दिपोळी आम्ही गोड करू. तर काय या दिपोळीबद्दल काय सांगतो? तुमची आता 9 एकर शेती आहे तुमच्याकडे, जवळपास 4 हेक्टर शेती आहे. तर तुम्हाला सरकारकडून काय मदत मिळाली? आता सर तसं तर सरकारनं बघा घोषणा तर खूप केली आहे. प्रत्यक्ष आता अनुभव म्हणसाल तर सर मला फक्त 13,000 रुपयाचा मेसेज आलेला आहे. 13,000 रुपये माझ्या खात्याला पडलेत. आता दुसरे 3,000 मी सांगायचं म्हणशाल तर सर दुसरे कोणते पडलेत ते कोणातरी याचे आहेत. एवढेच मला 13,000 रुपयाचा मेसेज आहे. 13,000 रुपये खात्याला पडले सर. तर पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकऱ्याची जी अवस्था आहे अत्यंत बिकट आहे. या ठिकाणी यावर्षी तर महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि सरकार फक्त तोकडी मदत 9 एकरला 13,000 ते सांगतात की मला 13,000 रुपये पडल्याचा मेसेज आलेला आहे. अजून त्यांनी ते उचललेले नाही. तर आणि ही फुलशेती असेल 0 आहे. केळीमध्ये जी मार्केटला बघायला तर 40 रुपये डझननं केळी विकते, परंतु या शेतकऱ्याच्या शेतामधून 500 रुपये क्विंटलनं ही केळी जाते. तर आपण पाहू शकता की या जगाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो शेतकरी म्हणतो, शेतकरी बळीराजा म्हणतो, त्या बळीराजाची अवस्था ही कोण पाहणार? सरकार फक्त राजकारणात बेधुंद आहे, पण शेतकऱ्यांची जी आताची स्थिती अतिशय बिकट आहे. म्हणून याकडं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शोध न्यूजसाठी मी राजेश चंद्रे, भोकरवरून.